आणि सध्या अजित पवार पुण्यामधल्या या पावसाच्या परिस्थिती संदर्भात बोलतायत। रात्री सोडलं असलं तर मोठ्या प्रमाणावर झोपेत असतानाच लोकांचे जिथं सखल भाग आपण त्याला म्हणतो त्या भागामध्ये पाणी शिरलं असतं, लोकांना खूप त्याचा त्रास झाला असता। त्याच्यामुळे पहाटे सोडल्यानंतर अजून आत्ताच्या घडीला पाणी बनगार्डनला पोचलंय, परंतु ह्याला पोचलेलं नाही, दौंडला पोचलेलं नाही, त्याला अजून काही तास लागणार आहे आणि मग नंतर ते उजनीमध्ये जाईल। परंतु बनगार्डनला पण तसं पाण्याचं ह्याला दौंडला पण पाणी तसं कमी क्युसेसनीच चाललेलं आहे। आम्ही आता शेखर सिंग म्हणजे पिंपरी चिंचवडच्या आयुक्ताला पण अलर्ट केलेलं आहे, कारण पवना धरण देखील आत्ताच्या घडीला साधारण पवना 70% पर्यंत पोहोचलं आहे, परंतु पवनामध्ये वरच्या भागात 15 इंच पाऊस पडला आहे। त्याच्यावर जर ते पाणी आलं तर पवना धरण भरल्यावर पवनेचं पाणी सुटेल आणि पुण्यामधनं जवळनं पाणी पास होत असताना इकडं मुळशीचं पण ओव्हरफ्लोचं पाणी तिकडे येऊ शकतं, वरसगाव पानशेत खडकवासला टेमघरचं पण पाणी येऊ शकतं आणि आपल्या हे ज्या धरणं आहेत तुमच्या मावळ तालुक्यातली जी टाटाची धरणं आहेत आणि आपली जी धरणं पवना आहे त्याचंही पाणी येतं। अशा पद्धतीनं तिथं झालेलं आहे। आपला जो ताम्हाणी घाट आहे त्या घाटामध्ये दरड कोसळली, ते दरड कोसळून जो रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा जो रस्ता आहे तिथं दरड कोसळल्यामुळं एक जण मृत्युमुखी पडला, एक जण जखमी झाला। त्यांचं हॉटेल होतं छोटंसं, त्याच्यावरती दरड कोसळली गेली। आत्ता काही मनुष्यहानी पण झालेली आहे, तिथं एक झाली। लवासामध्ये दरड कोसळली, ती एका घरावर कोसळली, बंगल्यावर। परंतु आत्ताची प्राथमिक माहिती अशी आहे की तिथं कोणी नव्हतं, तरी देखील आम्ही एक टीम तिथं पाठवलेली आहे। ती पोचल्यावर तिथली सगळी परिस्थिती वस्तुस्थिती कळेल। दुर्दैवाने मात्र एक गोष्ट घडली पहाटे 3च्या सुमारास, ज्यावेळेस आम्ही नदीला पाणी सोडणार असं साधारण वातावरण, सततच पाऊस पडत होता, त्यावेळेस नदी पात्रामध्ये अनधिकृतपणे भुर्जी, अंडा भुर्जी वगैरे असं विकण्याच्याकरता गाडे उभे असतात, स्टॉल उभे असतात आणि त्या स्टॉलमध्ये सकाळी पहाटे काही जण गेली। अभिषेक घाणेकर वय 25, पुलाच्या वाडी डेक्कनमध्ये, आकाश विनायक माने वय 21, राहणार पुलाची वाडी डेक्कन, शिवाजिद बहादूर परिहार वय 18, तो नेपाळी कामगार होता। हे तिथं त्यांचं काही सामान घ्यायला, काही घ्यायला गेले आणि दुर्दैवाने त्यांना